डिग्रजच्या कृष्णाकाठी आज नांद्रे पंचकल्यांचा शेवटचा भाग आहे. चला तिकडे काकांना घेऊन जातो म्हणलं होतं आणि मी तिकडे काकांनाच घेऊन आलोय. कारण की काकांना संत निरंकारी सण समागमच्या वेळी आपल्यासोबत होते आणि आमचा मुलगा अवनीश देखील माझ्यासोबत आलाय. भोजनाच्या ठिकाणी नेण्यासाठी जेवण वगैरे अशा गाड्यांची सोय केली आणि या ज्या मॅडम आहेत दीपाली मॅडम यांनी दिलं ₹1,00,000 आहार दानासाठी. मुंबईच्या ॲडव्होकेटमध्ये आहेत त्यांनी दिले. स्वइच्छेने देखील लोक आहार दानासाठी भरपूर मदत करत होते. आणि खीर आणि भात. खीर मित्रांनो ह्यावेळी लई मस्त झालती बरं का. कशाची होती बरं ती तांदळाची खीर होती आणि समोर कारंज्या केल्या. बरोबर हॉलच्या समोर हा कारंजा आहे आणि अतिशय मस्त अशी जय जिनेंद्र अशी त्यांनी रांगोळी देखील काढलेली आहे. आता मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकिनाचे भाग संपल्यानंतर आपले पंचकल्यांचे भाग चालू होणार आहेत. त्याच्यामध्येच मी गोड मुंग्या रामफळाच्या हा एक भाग टाकणार आहे. आणि असे उत्सव क्वचित होतात 20 वर्षातून एकदा, 30 वर्षातून एकदा. त्यामुळे असे उत्सवाची रेलचेल डिग्रजच्या कृष्णाकिनार चालू आहे. बघा मौजी बंदराचा कार्यक्रम समोर चालू आहे. त्याचे फुटेज आहेत की जैन धर्मामध्ये मौजी बंधन केल्यानंतर पुन्हा ते दीक्षा घेतली जाते त्यांना. हे बघा किती उत्साहाने त्याने कार्यक्रम पार पडण्यात चालू आहे. डिग्रजच्या कृष्णाकाठी जे काही उत्सव होतील किंवा कार्यक्रम होतील, कोणताही कार्यक्रम असतो मित्रांनो, मी प्रत्येकाचं रेकॉर्डिंग करून एडिटिंग करून पाठवत असते. आता हा अतिशय जवळ गाव असल्यामुळे ह्याचं डिग्रजचा कृष्णाकाठच म्हणावं लागेल. म्हणून हे भाग चालू. मौजी बंधनाचा कार्यक्रम बघा किती मुलांची मुंजी करायची चालू आहे या ठिकाणी. संध्याकाळी नगर प्रदक्षिणा करून आल्यावर हत्तीवर मी पाहतोय तर हत्तीवर मला कोणतरी वेगळेच दिसायला लागलेत. इंद्रायणी तर दिसनात. असं कसं काय विचार केला मी. तर मित्रांनो याची एक सिस्टीम असायची की दररोजचे वेगळे सवाल असायचे हत्तीवर बसण्याचे. इंद्रायणीची सकाळची हत्तीवरची पूजा तर असायचीच, पण दररोजचे वेगळे सवाल. त्यामुळे काल जे भागात होते ते आज हत्तीवर नाहीत, आज वेगळे आहेत. आणि हे पूर्ण क्लिअर झालं आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठी जेव्हा पंचकल्याण भरलं तेव्हा कशा प्रकारे सवाल वगैरे धरले जातात आणि त्याची पूर्णपणे गोषवारा मी सांगणार आहे. हे बघा शिडी आणले बसण्यासाठी, म्हणजे उतरण्यासाठी, कारण की बसण्यासाठी शीट लागते आणि उतरण्यासाठी. अवनीश आता गणपतीला पाया पडायला गेला. पहिला मी पडून आलो, नंतर काका पडून येतील. आणि हत्तीवर जे मुलं बसतायत ती मौजी बंधन झाली किंवा सर्वच मुलं मित्रांनो ज्यांना हौस आहे ते बसायचे आणि घाबरत नसायचे बरं हत्तीवर बसायला. काही मुलं घाबरायचे, काही मुलं नाही घाबरायचे. तर हत्ती म्हणजे मित्रांनो या बऱ्यापैकी हत्तीने असतात. आता हत्ती का नसतो याचा एक वेगळा सेपरेट भाग करून मी तुम्हाला सांगेनच की हत्तीपेक्षा हत्तीनेच का अशा कार्यक्रमाला असतात हे सर्व माहिती आहे आपल्याला. आणि तुम्हाला एका वेगळ्या भागात सांगता येईल मला, कारण की त्यासाठी पूर्ण एक भाग लागेल. अवनीश बसून उतरला, एक पोरगा रडायला लागले. ही पुरी किती बिंदास्तपणे बसले बघा, किती मस्त. हत्तीसाठी ते काय वजन नसणार आहे, किरकोळ पावशेर वजन म्हणणार, कारण हत्ती सोंडात सगळ्यात जास्त मांसलपेशी असणारा जगातले एकमेव प्राणी त्यात सगळ्यात जास्त मांसलपेशी. आता शेवट दिवशी मित्रांनो चाललेलो आहे. हा भाग शेवटचा राहील आणि शेवटची रात्र काकासोबत चाललो आहे मी पंचकल्यांची नांद्रे पंचकल्याणला उत्साह वातावरणात. आता विचार केला मित्रांनो आपण मेन स्टेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्यापेक्षा सरळ आपण जाऊ जैन बस्तीला, कारण की जैन बस्ती आपली बघायची राहिली आहे. जैन बस्तीच्या ठिकाणी गेलो. आता तुम्हाला मी आतून फिरून दाखवतो जैन बस्ती पूर्णपणे. काकांनी मला देखील हे बघा डायमंडचा झुमर, किती छान अशा एलईडीच्या पट्ट्या आल्यात, मस्त असं बसण्यासाठी केलेलं आहे. आणि हा पूर्णपणे बोर्ड आहे. पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी दुपारी झाली आहे. पण असं सांगण्यात आलं की तिथे हेलिकॉप्टर, मोठं शहर आहे जर नांद्रे, जागा मोठी आहे, जास्त लोकसंख्या आहे. पण डिग्रजच्या कृष्णाकाठी तसं होणार नाही. त्या हेलिकॉप्टर थोडीशी अडचण व्हायला उडायला म्हणून निम्मे कार्यक्रम केले आणि निम्मे लोकांचं त्यांनी बुकिंग आता ह्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी घेतले. हे बघा पूर्णपणे कार्यक्रम मौजी बंधन, दीक्षा कल्याणक, जनकल्याणक, गर्भ कल्याणक अशा प्रकारे ह्या 5 दिवसाचे पंचकल्यांचे कार्यक्रम. जैन बस्तीत जायचा योग आलेला आहे. अहिंसा परमो धर्म असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. हिंसा कधीही करू नये, अहिंसेने सर्व जीवन व्यतीत करावं, कोणत्याही प्राणीमात्राला किंवा कोणालाही त्रास न देता राहावं अशी या धर्माची शिकवण आहे. महावीर भगवानांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये थोडंसं फिरून पाहिलं. जाताना एक काका ध्यानस्थ बसलेले आहेत. ध्यान आणि खरंच मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्राणायाम, ध्यान याची खरं म्हणजे आवड असाय पाहिजे. लाकडाचा कलर केला वाटतं. हां कलर केला. त्यांनी देखील वाजवून पाहिलं. याचा अर्थ त्यांनी चौकस बुद्धीने कधी असा विचार केलाच नाही. तिथं बसल्यानंतर आतून माळा लावल्या आहेत फुलांच्या आणि मध्ये मोकळा आकाश. ही रचना घराची मला खूप छान वाटते बरं का. अशी जुन्या टाईपचे वाडे असायचे, मध्ये बरोबर चौकोन जागाने बाईट साईडनं सगळं हे मस्तच. आणि हे पंचकल्यांचे महावीर भगवानच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी इथे पाड बांधलाय वर चढण्यासाठी वगैरे. याच ठिकाणी हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झालती असं सांगण्यात आलं. आता मित्रांनो शेवटचा भाग म्हणल्यावर हत्तीच चालला.
हत्ती म्हणजे मेन कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण मित्रांनो. आणि आज हत्ती रात्रीच्या प्रवासाला निघून जाणार आहे, कारण की प्राण्यांचे वगैरे प्रवास हे रात्रीचं केलं बरं असते, गर्दी कमी असत्या आणि हत्ती शेवटपर्यंत असा उभारूनच जाणार बघा, कसा शेपट हलवत चालला आहे बघा मित्रांनो. एक हत्ती चालला, आपण दुसरा हत्ती आता असणार आहे. इथे देखील काही काढायचं चालू आहे. घोडे देखील आता मार्गस्थ व्हायच्या तयारी लागले आहेत. हां, आणि दुसरा हत्ती इथं आहे बघा मित्रांनो. हा देखील बहुतेक गाडी साईडला लागली आहे, म्हणजे हा देखील रात्रीतनं निघून जाण्याची शक्यता आहे. आणि याला जी मुलं आहेत आजूबाजूची ती काहीतरी खायला भरवत आहेत. काय घाले? पेढे खायला घाले. कोथिंबीर पीठ आणले काय? हां, कोथिंबीर खाल्लं कोथिंबीर. कोथिंबीर पेंडी आणली. मोनिका हत्ती नाही ना, मोनिका ओ माय हत्ती गाणं. सुरुवात येता येता आपण जीन बस्तीत, नंतर हत्तीपाशी आणि नंतर आता मंडपापाशी आलोय, म्हणजे मंडप ज्या ठिकाणी कार्यक्रमाचा आहे. आणि शिल्लक बहुतेक काय आहे का पाहावं लागेल आता. शिराय काय भाजी आणि इकडे बुंदी संपल्या. लेट आला एकच व्यक्ती तिथं जेवत बसला होता. हे बघा इकडे मागे जेवत बसला, तो खूपच लेट झाला आणि त्याच्यापेक्षा सुपर लेट आम्ही होतो. पण आता पूर्ण कार्यक्रम आटोपत आला आहे आणि आता हत्ती देखील घराकडे चालला आहे. पंचकल्याणमधली ही भांडी पाहून आम्हाला निरंकारी सण समागममधील 1.5 टनाच्या भांड्याची आठवण आली. अशी 12 पातेलं आणि 3-4 कॅन्टीन होते. आणि हा कार्यक्रम देखील मित्रांनो खूप मोठा आहे आणि तो देखील काय भयानकच होता. तो तुम्ही याच्या आधी माझे भाग पाहिले असते तुमच्या लक्षात येईल. निरंकारी सण समागमचे भाग आहेत. आणि या ठिकाणी हा हॉल कसा आहे बघा, रेडीमेड हॉल बांधलेला आहे. आता हा काढताना वेगळ्या पद्धतीने फक्त जॉईंट करत गेला आहे, नंतर तो काढायला लागणार. क्रेनच काढाय पाहिजे. पंचकल्याणच्या 5 दिवसात तर किती लोक आले असले तर बघा, चप्पल अजून पडले आहेत. हे चप्पल गहाळ झालेले आहेत. एकाचं 1 जोड गेला, एकाचं 2 जोड गेला, असे पूर्ण हॉलच्या बाजूने चप्पल पडले आहेत. कारण की काही लोक एक चप्पल गेले ते कुठं उचलून घेऊन जात बसतील. यज्ञ या ठिकाणी चालू होते आणि आता पूर्णपणे ओस पडलाय नांद्रेचा पंचकल्याण. का तर शेवट दिवस आणि शेवट रात्रच आहे. उद्या इथे पूर्णपणे काढायचं चालू होणार आहे. आणि मित्रांनो आता डिग्रजच्या कृष्णाकाठी मी आणि काका आता घराकडे चाललोय. चला काका, आता उशीर झाला. मग म्हणलं जरा आपण आता गार करू, जरा काकांना आपण देखील गार होऊ. मग एक कुल्फी घेतली मस्तपैकी अशी, जाऊन तिथे कडेचे स्टॉल होते तिथून, आणि काकांना एक कुल्फी आणि लगोलाग मला एक कुल्फी. अशी कुल्फी खात आम्ही दोघं मजेने आता डिगरच्या कृष्णा किनाऱ्यावर चाललोय पुन्हा एकदा परत. नमस्कार मित्रांनो, पाहिले नांद्रे पंचकल्याणचे भाग. पंचकल्याण हा असा उत्सव आहे मित्रांनो, जो 15 ते 20 वर्षातून एकदाच होते. आणि योगायोग बघा, आपले डिग्रजचं कृष्णाकाठ चॅनल चालू करून आपलं साधारण 1.5 वर्ष झालेत आणि हे भाग आलेत. नांद्रे पंचकल्याण आलं आणि त्याच्यानंतर लगेच 2 महिन्यांना आपलं डिग्रजचं पंचकल्याण देखील आलं. आता नांद्रेचं पंचकल्याण आता 10 वर्ष तर केव्हा होणार नाही, म्हणजे 10 वर्ष आपल्या नांद्रे पंचकल्याणचे भाग येणार नाहीत. आणि डिग्रजचं पंचकल्याण झाल्यानंतर आता सलग वाटेल तुम्हाला भाग सलग आलेत, पण प्रत्येक भागामध्ये तुम्हाला नाविन्य दिसणार. ते भाग वेगळे आणि तिथे मला जे काय प्रश्न पडलेले की असं हत्तीवर इंद्रायणी सारखं का दिसत नाहीत, ते सारे प्रश्न या आमच्या पंचकल्याणमध्ये आपल्या गावात जेव्हा डिग्रजच्या कृष्णाकडे भरलं तेव्हाच क्लिअर झालं. आता असे वाटतं आपल्याला की सलग भाग यायला लागलेत, पण नाविन्य हे प्रत्येक भागातच आहे. तिथे वेगळं, इथं वेगळं. आणि या ठिकाणी मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकडे आता याच्यानंतर वेगवेगळे भाग येतच जाणार आहेत. हे भाग पहा. आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नांद्रेचं पंचकल्याण झालं, आता गोड मुंग्या हा भाग घेऊ आणि त्याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठची पंचकल्याणची पूर्ण तयारी इस्तंभूत सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय झालं ते पहा. आणि पाहत चला, पोहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा. शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.